त्या देवीच्या आरतीला दररोज जायच्या. त्या शिवाई आईच्या देवीच्या आरतीला जात असताना एक दिवस बाल शिवाजी फार रडत होता. आणि मग त्या दासीला सांगितलं जिजाऊने की तू या शिवाजीला बाल शिवाजीला तू झोपव त्याची तू काळजी घे आणि मी जाऊन येते पटकन. परंतु तो थोडा वेळ थांबला, नंतर पुन्हा आई आई म्हणून रडायला लागला. तर तो काही केला थांबत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे लहान असताना त्यांच्या आई वडिलांनी किती काळजी घेतली हे आपण पाहतोय. शहाजी महाराज त्या कर्नाटककडे होते आणि त्यांनी जिजाऊला त्या शिवनेरी किल्ल्यावर ठेवलेलं होतं. त्यावेळेस एक दिवस जिजाऊ या आरतीला गेल्या आणि बाल शिवाजी काही केला थांबेना तो सारखं आई पुढे, मला आई पाहिजे. लहान मुलाची आई जर पुढे गेली तर बाकी काही नको, त्याला पैसा नको, त्याला बिस्किट नको, त्याला चॉकलेट नको, काही नको, त्याला फक्त काय पाहिजे, आई पाहिजे. आणि तो आईचा धावा करू लागला. पण आईचा धावा करू लागल्यानंतर त्या दासीला वाटलं की आपण आता तर काय राहतच नाही, हा किती उचललंय आपण, याला किती बाजूने आलोय, याला घेऊन किती उड्या मारल्यात आपण, तरी हा काय राहत नाही. म्हणून त्या दासीने काय केलं, स्वतःच दूध त्या बाल शिवाजीला पाजलं. त्याचं पोट भरलं. काय 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 त्याला गरज आहे, बाल शिवाजी त्याला किती काय विचार केला, त्याचं पोट भरलं, तो शांत झाला. बाल शिवाजी हा झोपी गेला. बाल शिवाजी झोपी गेल्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी जिजाऊ आला आणि जिजाऊ आल्यानंतर विचारलं, तो राहिला का? अजिबात नाही, तो राहिलाच नाही. त्याला घेऊन मी कडेवर गेले, इकडे घेऊन त्याला उड्या मारल्या, गाणं म्हटले, त्याला चॉकलेट देऊन गेलं, त्याला बिस्किट देऊन गेलं, पण तो काही केला थांबत नव्हता. आणि थांबत नाही म्हटलं तर मग काय केलं मग तू? तर ती म्हटली की माझं दूध मी त्या शिवाजीला पाजलं, माझं स्वतःचं दूध त्याला पाजलं. तर त्यावेळेस ते जिजाऊ रागावल्या, अगं चांडळणी, तू माझ्या बालकाला दूध पाजलंस, तुझ्या या दुधाचे गुण, या दासीच्या दुधाचे गुण माझ्या शिवाजीमध्ये उतरतील आणि म्हणून मला तुझं दूध त्याच्या पोटामध्ये नको आहे. त्या शिवाजीच्या पोटातलं दूध त्याला त्याच्या जिभेवर असं बोटं घातले तोंडामध्ये, जिभेच्या खाली बोटं घातल्यानंतर उलट्या करायला लावल्या. त्याच्या उलट्या केल्यानंतर जिजाऊ शांत झाल्या आणि सांगितलं की इथून पुढं तू अशा प्रकारची चूक करायची नाही. दासीचं दूध, दासीचे गुण त्याच्यामध्ये येता कामा नये.
पण असे जर गुण त्या माझ्या बालकामध्ये आले तर तो काय शूरवीर होणार आहे, तो या हिंदू धर्माचं काय संरक्षण करणार आहे, या ठिकाणी या बायकावर या लोकांवर जी काही अन्याय करतात हे मुघल साम्राज्य, तर त्या विरुद्ध तो कसा लढणार आहे. म्हणून त्या जन्माला घालतानाच जिजाऊने तो तुळजाभवानीला नवस करून तो अशा प्रकारचा शूरवीर मला या ठिकाणी जन्माला पाहिजे की माझ्या ज्या पूर्वजांचं ज्यांनी हत्या केलेली आहे, ज्या आदिलशाहीमध्ये हत्या झालेली आहे, ज्या मोगलांनी जिजाऊ म्हटलं माझ्या भावाची हत्या केली, माझ्या वडिलांची हत्या केलेली आहे, त्यांचा मला सूड घ्यायचा आहे. माझ्या दिराची संभाजीची हत्या केलेली आहे, त्यांचा मला सूड घ्यायचा आहे. आणि म्हणून जिजाऊने या शिवाजी महाराजांना या ठिकाणी जोपासताना फार मोठी काळजी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की या छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ व्यंकोजी, त्याचं नाव व्यंकोजी होतं, सावत्र भाऊ होता तो. हा व्यंकोजी आणि बाल शिवाजी एकदा त्या दरबारामध्ये खेळत होते लहान असताना. आणि खेळत असताना 10-11 वाजे जवळजवळ खेळताना, आणि 10-11 वाजल्यानंतर त्या ठिकाणी एका नर्तकीचा डान्स, लक्ष नाही गेलं काय नाही, त्या ठिकाणी एका नर्तकीचा डान्स चालू होता. कारण त्यावेळेस करमणुकीची साधनं असायची, नर्तकीचा डान्स असेल किंवा काही गाणे असतील किंवा काही भारुडं असतील, काही लावणे असतील, अशा प्रकारच्या नर्तकीची लावणी त्या ठिकाणी चालू होती. आणि मग ते व्यंकोजी आणि शिवाजी बाल शिवाजी म्हटले की आम्हाला ते नृत्य पाहायचंय, ते नृत्य आम्हाला पाहायचंय. दाशीला काय आपल्या पेशंटकडे लक्ष द्या म्हणजे बाकी लोक काय पेशंट लक्ष देतील, पडली बाई, पडला तर पडला माणूस, त्यांचं काय त्याला फक्त हा म्हणते तेवढं. मग त्या दाशीने सांगितलं की ठीक आहे पहा जाऊन तुम्ही. आणि मग ते छोटासा पडदा बाजूला करून त्या ठिकाणी व्यंकोजी आणि बाल शिवाजी हे ते नर्तकीचं नृत्य पाहायला लागले. ती कशी नाचते, कसं पाहायला लागले, घुमरे ती कशी हालचाल करते हे पाहायला लागले, डोकून पाहायला लागले. तेवढ्यात 11 वाजता परत जिजाऊ आले. हे झोपले कसे नाही, हे अजून झोपले कसे, कुठे गेले ते नेमके. दाशीला विचारलं हे कुठे गेले बाल शिवाजी आणि व्यंकोजी. तर तिने सांगितलं की तिथं नृत्याचं काम चालू आहे, एक नर्तिका त्या ठिकाणी नाचते आणि ते पाहतात. हिनं जाऊन पाहिलं जिजाऊने, त्या ठिकाणी ते चुरून पाहत होते. असं ते काय म्हणतात कणात बाजूला करून त्या ठिकाणी पाहण्याचं काम दोघांचं चालू आहे. आणि मग जिजाऊ आल्या, त्यांनी पाहिलं, जिजाऊला राग आला, त्या दोघांना धरून आणलं आणि दोघांच्या 2-2 मुसळात ठेवून द्यायला सांगितलं. 2-2 मुसळात ठेवल्यानंतर बाल शिवाजी रडायला लागले.